पद्धतीने कशी तयारी करण्यात आलेली आहे? उद्या मतदार वोटिंगच्या दिवशीसाठी आपल्याकडे एकूण 2 ऍडिशनल एसपी दर्जाचे अधिकारी, 9 डीवायएसपी दर्जाचे अधिकारी आणि त्याच्यासोबत आपल्या जिल्ह्याचे 150 अधिकारी आणि बाहेरून आलेले 70 अधिकारी अशा एकूण 220 अधिकारी बंदोबस्तात आहे। आणि त्याच्यासोबत आपल्या कर्मचाऱ्यांपैकी आपल्या जिल्ह्याचे 2550 आणि बाहेरून आलेले 2360 असा जवळपास 5000 कर्मचारी आणि 3000 होमगार्ड्स तिथे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। बंदोबस्तामध्ये प्रत्येक ईव्हीएम सोबत आपला एक कॉन्स्टेबल आणि एका होमगार्ड त्यांनी नेमण्यात आलेला आहे की जे कॉन्स्टेबल आणि होमगार्ड ईव्हीएम सोबत तिथं मतदार केंद्रावर आज जाणार आहे आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यापर्यंत तिथेच थांबणार आहे आणि मतदार पेटी सोबत इथं डिपॉझिशन होण्यासाठी ते परत त्याच्या सोबतच येणार आहे। त्याच्याऐवजी आपलं 100 मीटरच्या परिसरामध्ये आपले बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि क्यू लावण्यासाठी देखील आपला बंदोबस्त वेगळा लावण्यात आलेला आहे। आणि जिथं सेन्सिटिव्ह आहे म्हणजे जिथं आधीचं कम्युनल किंवा कॅश किंवा पॉलिटिकल जास्त सेन्सिटिव्ह आहे अशा ठिकाणी आम्ही निवडून 90 अशा ठिकाणी मध्ये सीएपीएफचा हाफ सेक्शनचा तुकडा तिथं बंदोबस्तामध्ये लावण्यात आलेला आहे। तिथं पेट्रोलिंग करणार आणि प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग दिवसांरात्री पूर्ण पेट्रोलिंग राहील। आणि त्याच्यासोबत आपला प्रत्येक मतदार असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी हद्दीमध्ये 3 ठिकाणी स्टॅटिक एसएसटी, 3 ठिकाणी एफएसटी अशा पथक पण आहेत कार्यरत आहे। आणि आपलं बॉर्डर्स पूर्णपणे सील करण्यात आलेलं आहे। इंटरस्टेट आपला मध्य प्रदेशच्या बॉर्डरमध्ये 7 चेकपोस्ट मध्ये आपला बंदोबस्त आहे आणि इंटर डिस्ट्रिक्ट इतर डिस्ट्रिक्ट सोबत आपला 9 चेकपोस्ट मध्ये आपला बंदोबस्त आहे। आणि आज खास करून शेवटच्या 48 तासासाठी जिथं कच्चा रोड आहे तिथं देखील आपला 18 ठिकाणी आपला बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर, या ठिकाणी मोबाईल मतदान केंद्रावर जाऊ नये यासाठी पण सूचना आता तुम्ही केलेल्या आहेत, काय सांगा? इलेक्शन कमिशनच्या आदेशानुसार 100 मीटरच्या परिसरात कोणालाही मोबाईल अलाउड नाहीये। त्यांना प्रत्येकांना आम्ही आधी पण म्हणजे आपला प्रसार माध्यमातून म्हणजे सूचना देण्यात आले ते जे उद्या आपला पोलीस बंदोबस्त राहील त्यांना सांगणार आहे कोणाला मोबाईल सोबत आतमध्ये अलाउड नाहीये। फक्त पोलिंग संबंधित जे कोणी अधिकारी आहे आणि सिक्युरिटी मध्ये जे कोणी लावलेलं आहे फक्त ही 2 प्रकारच्या लोकांना वगळून बाकी कोणालाही मोबाईल अलाउड नाहीये। जनतेस काय आव्हान करणार आपण? जनतेस आम्ही सर्व तयारी केलेली आहे। तुम्ही सर्वांनी बाहेर या आणि निवडणुकामध्ये तुम्ही वोटिंग करा। आपण तुमचे मतदार द्या, तुमचा हक्क आहे, तुमची जबाबदारी देखील आहे। मी करणार आहे, तुम्ही लोक पण बाहेर या आणि तुमचं पण मतदार तुम्ही द्या।